स्वाती सरू सावकाश. कोण पाहिजे? आई, हात नको लावू माझ्या आईला. तुझी माझी आई करायला लहान नाही राहिलोय पण सरू. आणि हो, मी राहते इथे, मीच राहते. पळून नाही गेली आईला सोडून. सारिका, You trust me, right? ढकला. अगं मला माझ्या खोलीत मारायचं, इथे मारा तुम्ही मला. नमस्कार मंडळी, नाट्यसंपदा या सदरात मी संपदा सावंत आपलं मनपूर्वक स्वागत करत आहे. आई आणि मुली याच्या नात्यावर भाष्य करणारा तिघी हा चित्रपट 6 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. मंडळी, चला तर या टीमची आपण आज संवाद साधूया. लहानपणापासून आम्ही बघत आलो मॅम, तुम्ही एक आदर्श आहात. परत बघायला मिळते आम्हाला तिघी घेऊन आला, तर काय सांगाल? नाही, काय म्हणजे मला फार प्रचंड आवडलेला रोल होता. एक तर असे रोल्स फार कमी येतात या वयातल्या बायकांना, जे त्यांनी आयुष्य भोगलेलं असते किंवा त्याचा अनुभव जो असतो तो मला थोडासा माझ्या अभिनयातर्फे सांगता आला असं मला म्हणायला हरकत नाही. त्यामुळे खूप एन्जॉय केलं मी. आईच्या आठवणी तुमच्या आईच्या आठवणी या पिक्चर मध्ये दिसल्या का थोड्याफार? नाही, माझ्या आईच्या आठवणी एकदमच वेगळ्या आहेत, या एकदमच वेगळ्या आहेत. कारण हे एकटीने एका बाईनी दोघी मुलींना वाढवणं, त्यांना सांभाळणं ते जरा कठीण काम असतं. तसं माझ्या बाबतीत तसं झालं नाही. आईच्या बाबतीत माझ्या बाबतीत झालं, कारण मला मुलाला माझ्या 9 वर्षाचा असल्यापासून वाढवावलं. सो थोडासा अनुभव होता पाठीशी, पण रोल वेगळा असतो आणि आयुष्य वेगळं असतं ना, त्यामुळे करताना वेगळंच वाटतं. तुमच्या आयुष्यातल्या तिघी व्यक्ती कोण किंवा नाही, बहिणी आमच्या 4 जणी आम्ही बहिणी होत्या. आम्ही एकमेकांबरोबर असतोच कायम आयुष्यामध्ये. काही मैत्रिणी त्या फार जवळच्या आहेत माझ्या. आणि माझ्या मुलाचा जन्म, माझ्या मुलाचं लग्न, त्याचं शिक्षण करून मी त्याला पाठवलं अमेरिकेला. हे क्षण माझ्यासाठी फार महत्त्वाचे होते, कारण एकटीने वाढवलं म्हणून. तुम्ही आणि आपल्या दोन्ही बाजूला आईच सगळे हसले होते मला शाळेत. तिघीबद्दल काय सांगणार? काय अनुभव आला तिघी सिनेमा? तिघी चित्रपट जो आहे तो 3 अत्यंत तडफदार आणि स्ट्रगल्सला सामोरी जाणारे आणि इंडिपेंडेंट विचारांचे, इंडिपेंडन्सला नुसतं विचाराने नाही तर त्यांच्या कृतीने जगणारे असे 3 बायकांची स्टोरी आहे. आणि ते मी, सोनाली, भारतीताई, आम्ही तिघी आहोत त्याच्यामध्ये. आणि मला वाटतं की आजच्या बायका किंवा आजची स्त्री जी आहे त्यांना रिप्रेझेंट खूप चांगल्या पद्धतीने केलंय असं आम्हाला वाटतं या चित्रपटामध्ये. आणि एवढीच विनंती आहे की तुम्ही चित्रपटगृहात जाऊन हे चित्रपट तुम्ही पाहावे आणि तुम्हाला खूप आवडेल याची खात्री आहे. तुमच्या आयुष्यातल्या 3 व्यक्ती किंवा कुठलेही 3 असे भावनिक क्षण म्हणा किंवा काही? मला वाटतं मी जेव्हा पहिल्यांदा तिघी पाहिला तेव्हा आम्ही सगळेच खूप इमोशनल झालो होतो, कारण काम करणं आणि त्याच्यानंतर आम्ही बरेच आठवड्यानंतर हा चित्रपट पाहिला की आम्ही सगळे नॉर्मल आयुष्यात जरा रुळलो होतो. आणि परत जेव्हा आम्ही पाहिलं तेव्हा आम्हाला असं वाटलं की अरे बापरे, हे खूपच काहीतरी सुंदर झालेलं आहे. तर मला वाटतं आम्ही जेव्हा आमचा चित्रपट पाहिला तेव्हा आम्हाला असं वाटलं की बापरे, थँक गॉड, खूप चांगला झालाय. तुमच्या आईविषयी तुम्हाला आलेले अनुभव, यात भारतीताईंचे जे रोल आहे ते थोडंफार तुमच्या आईसारखं आहे का किंवा सामान्य? नाही, खरं तर कारण भारतीताईंचं जे कॅरेक्टर आहे ते एका सिंगल मदरचं आहे, ज्यांनी 2 मुलींना सिंगल हँडेडली रेस केलंय. माझ्या मम्मीचं थँकफुली तसं नाहीये. मी एका नॉर्मल फॅमिलीमध्ये, जिथे वडील आहेत, उपस्थित आहेत, प्रेझेंट आहेत, अशा एका फॅमिलीमध्ये माझा जन्म झाला. म्हणून तसं काही सिमिलर नाही आहे. पण मला वाटतं ती एक गोष्ट सोडल्यास माझी आई असो, भारतीताई असो किंवा इतर आया असो, आया या एकंदरीतच फार इंडिपेंडंट असतात, खूप करेजियस असतात आणि सगळं ते स्वतःहून करण्याची त्यांच्यामध्ये जी जिद्द असते ती मला वाटते खूप कॉमनॅलिटी आहे प्रत्येक स्त्रीमध्ये. आज तुम्ही पण स्त्री आहात, तुम्ही घर पण सांभाळताय, तुम्ही इथे कामाला पण आलेला आहात आणि तुम्ही सगळं करतायत. मला वाटतं मल्टीटास्किंग हे एका स्त्रीचे खूप एक कॉमन ट्रेट आहे.
तर त्या अनुषंगाने जर बघितलं तर मला वाटतं सगळ्या आया या हेमलता कॅरेक्टर जे आहे जे भारतीताईंनी प्ले केलेलं आहे सगळ्यांना त्या अनुषंगाने खूप रिलेट करता येईल. हे हिमतीनं तुम्हाला जगायला शिकवलं. किती वेळ तिच्याकडे? गेल्या 10-12 वर्षाची मेहनत जी आहे ती कुठेतरी कामी आली आणि जो खूप लांबचा वाटत होता माणूस तो जरा आता जवळचा झालाय. तर त्याबद्दल मला खूपच चांगलं वाटतंय. आणि पटकथा सुचली कशी म्हणजे? पटकथा माझी नाहीये, पटकथा निखिल महाजन यांची आहे. गोष्टीचा जम माझा आहे, गोष्ट माझी आहे. तुम्हाला फार आत्ता सिनेमाबद्दल माहिती नसल्यामुळे मी फार नाही बोलू शकत, पण माझ्या आयुष्यात खूप खमक्या निर्भीड बायकांचा मला सहवास लाभलाय. माझी आजी असू दे, माझी आई असू दे, माझे वडील फिरतीवर असायचे आणि माझ्या आई आणि आजीनी म्हणजे आईच्या आईनी मला जास्त वाढवलंय. त्यांच्याकडे बघून कायमच मला प्रेरणा मिळत गेली की या जगात वावरताना आपल्याला मान खाली घालून वागून नाही चालणार. आपण कायम असे निर्णय घेतले पाहिजेत ज्याबद्दल आपल्याला स्वतःबद्दल चांगलं वाटेल. अशा बायकांची गोष्ट कोणीतरी सांगायला पाहिजे म्हणून मला वाटलं की मी सांगते माझ्यासारख्या मी बघितलेल्या बायकांची गोष्ट, सशक्त बायकांची गोष्ट. त्यामुळे मी ही गोष्ट लिहिली. ऍज अ डायरेक्टर म्हणून पहिला अनुभव आणि सगळे दिग्गज म्हणजे भारतीताई म्हणा किंवा सोनाली कुलकर्णी, नेहा काय पेंडसे, हो. काय अनुभव? काय ना, माणूस जसा एक्सपिरियन्सनी मोठा होत जातो तसा तो हंबल होत जातो. तर मी सगळ्यांमध्ये लहान आहे, पण त्या सगळ्यांनी मला खूप सांभाळून घेतलं. कुठेही पहिला सिनेमा आहे, मग थोडंसं काहीच नाही म्हणजे जे काही ऍक्च्युली लोकांना अपेक्षित आहे मला अवघड गेलं असेल तसं काही झालंच नाही. खूप सुंदररित्या सगळ्यांनी मला सांभाळून घेतलं. माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं किंवा मला पडलेही नसतील असे प्रश्न त्यांनी मला विचारले. आम्ही एकत्र सगळे कॅरेक्टर्स एक्सप्लोअर केले आणि जे काही एका नवीन दिग्दर्शकाला हवं असेल ते सगळं माझ्यापुढे असं आलेलं आहे. सिनेमा छोटा आहे आमचा, पण त्याचं हार्ट जे आपण म्हणतो ते खूप मोठं आहे आणि त्याचं कारण आहे की याच्यातली जी माणसं आहेत त्यांचं हार्ट खूप मोठं आहे. माय होनी प्रवासी एक एकली चालली पुन्हा पुन्हा शोधताना लेक छातीशी दाटली माय ममतेची गाथा दे मज स्पर्श जुना निज निरोपाची जरी आई पण दे ग पुन्हा. अनुभव होता तुमचा? साधारण म्हणजे ओवी ट्रेडिशनल ओवी जशी असते तशी याची चाल आहे आणि हा चित्रपट बाई पण सेलिब्रेट करतो, वुमनहूड सेलिब्रेट करतो, मदरहूड सेलिब्रेट करतो, सिस्टरहूड सेलिब्रेट करतो. तर हे गाणं खूप इमोशनल गाणं आहे आणि जितेंद्र दादांनी हे खूप सुंदर लिहिले. सगळेच गाणी खूप सुंदर लिहिले, पण हा मुख्य विषय खूप जिव्हाळ्याचा आहे, आईचा विषय आहे. त्यामुळे गाणं रेकॉर्ड करताना सुद्धा माझ्या डोळ्यातून म्हणजे घळा अश्रू गळत होते आणि कसं तरी मी गायले ते, कारण मला रडतच मी ते गायले ॲक्च्युली. पण असं गाणं पदरी पडायला खूप भाग्य लागतं आणि हे गाणं या गाण्यानी मला निवडलं. त्यामुळे देवाचे खूप आभार. आणि हा चित्रपट खूप स्पेशल आहे. जी जीविशाचं पण हे पदार्पण आहे दिग्दर्शनाला, तिलाही खूप शुभेच्छा. आणि तिघी तर कमालच आहेत, भारतीताई, सोनालीताई, नेहाताई. सो व्हेरी हॅपी टू बी अ पार्ट ऑफ दिस फिल्म आणि लुकिंग फॉरवर्ड. उजळली कुसवाई पोटी आल्या लेकी, उजळली कुसवाई
तिघी. एक आई आहे आणि एकटी स्वतःच्या हिमतीवर 2 मुलींना वाढवलंय आणि आता त्या ज्या 2 बहिणी आहेत त्या 2 बहिणी आणि आईची ही कथा तिघी. तर चित्रपट थोडा वेगळ्या वळणावरचा आहे. तर तो जास्त ॲक्सेसिबल व्हावा, लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचावा यासाठी एक गाणं असायला हवं असं निखिलच्या मनात आलं. जे तयार झालं आदित्य वाचून दाखवतो तुम्हाला की उजळली कुसबाई पोटी आल्या लेकी, उजळली कुसबाई पोटी आल्या लेकी, शारदा सरिता आल्या रखुमाईसाठी. अर्थातच मुलींचं गाणं आहे आणि आईचं गाणं आहे. तीनही स्त्रियांबद्दल गाणं लिहायचंय, त्यांच्याविषयी गाणं लिहायचंय. पण कोणाचाही जन्म हा कुठून होतो? गर्भातून होतो. तर कुस उजवली म्हणतात, बरोबर. मला असं वाटतं या 2 मुली तिच्या आयुष्यात जन्माला आल्या एका पाठोपाठ एक, तर तिची कुस उजळली आणि शारदा सरिता आल्या रखुमाईसाठी. रखुमाई हे का देण्यात आलेलं आहे? कारण विठ्ठलाबरोबर रखुमाई सुद्धा वाट बघत उभी आहे ना. ती जशी विठ्ठलाच्या बाजूला रखुमाई उभी आहे कटीवर हात ठेवून, तशी ही आई कमरेवर हात ठेवून अत्यंत स्वावलंबी पद्धतीनं मुलींना वाढवलंय, त्यांचं संगोपन केलंय. मंडळी, आत्ताच आपण तिघी या चित्रपटाच्या टीम बरोबर संवाद साधला. आई आणि मुलीच्या नात्यातील संवेदनशील आणि प्रगल्भ कथा. येत्या 6 मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मंडळी, हा चित्रपट बघायला नक्की जा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.